नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 24 नोव्हेंबर 2020 आणि आपण बघणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले इम्पॉर्टंट न्यूज कवर केलेत. तर पहिली महत्त्वाची न्यूज आहे केंद्र सरकारची मंजुरी, पिंपरी चिंचवड पालिका हद्दीमध्ये स्थापनेची शक्यता. आता महाराष्ट्रात ही ललित कला अकादमी केंद्र. मग या न्यूजमध्ये आपण बघून घेणार आहोत की ललित कला अकादमी केंद्राविषयी. तर ललित कला अकादमी किंवा नॅशनल अकॅडमी ऑफ आर्ट, ठीक आहे, ही एक नॅशनल अकॅडमी आहे. कशासाठी? तर फाईन आर्ट्ससाठी. आणि ही 1954 साली प्रस्थापित झाली होती. ही एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे हे स्वतःचं सर्व कारभार स्वतःच बघते. परंतु एक लक्षात ठेवा, ही जे इन्स्टिट्यूशन आहे ते युनियन मिनिस्ट्री ऑफ कल्चरचा अंतर्गत येते. आणि ही इन्स्टिट्यूशनचा हेडक्वार्टर जे आहे ते आहे रवींद्र भवन, फिरोज शाह रोड, न्यू दिल्ली येथे. आता जे ललित कला अकादमी आहे त्याचे जे फंक्शनिंग आहे त्याला रिव्ह्यू करण्यासाठी 3 कमिटी बनले होते. मग ते 3 कमिटी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. मग पहिली कमिटी होती भाभा कमिटी 1962 साली. दुसरी होती खोसला कमिटी नॅशनल एक्झिबिशन ऑफ आर्ट 1972 साली. आणि 1992 साली हक्सर कमिटी. ओके. आता अजून काही महत्त्वाची गोष्ट म्हणजे 17 मे 2018 आपले जे राष्ट्रपती आहेत प्रेसिडेंट रामनाथ कोविंद, ते ललित कला अकादमीचे चेअरमन आहे आणि ते पुढील 3 वर्ष या सीटवरती कंटिन्यू करणार आहेत. आपल्याला काही महत्त्वाची गोष्ट इथे बघायला भेटते की आपले जे राष्ट्रपती आहे ते स्वतः अवॉर्डी आहे. कोणाचे? तर ललित कला अकादमीचे. ठीक आहे. नॅशनल ललित कला अवॉर्ड 1985 साली त्यांना भेटलं होतं. तसंच महाराष्ट्र गौरव पुरस्कार 1985 साली फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ज्युनियर नॅशनल अवॉर्ड 1986 साली आणि जीवन गौरव पुरस्कार 2017 साली फ्रॉम प्रफुल्ला डहाणूकर फाउंडेशनकडनं. हे सर्व जे अवॉर्ड्स आहेत ते आपले जे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंदजी त्यांना भेटलेत. ओके. मग हे सर्व महत्त्वाचं आहे. नॅशनल अवॉर्ड जे आहेत ते ललित कला अकादमीकडनं दिलं जाते आणि ते एक महत्त्वपूर्ण अवॉर्ड आहे भारतामध्ये आणि एशियामध्ये पण. ओके. मग हे सर्व माहिती आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि ललित कला अकादमीचं जे अवॉर्ड भेटते मग तेव्हा एक प्लाक दिला जातो, एक शॉल दिली जाते आणि 1 लाख रुपयाची रोख रक्कम दिली जाते. ओके. आता एक अजून लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये दिल्ली, लखनौ, कोलकाता, चेन्नई, भुवनेश्वर आणि अजून 2 सेंटर्स आहेत, बँगलोर आणि शिमला. ठीक आहे. मग येथे ललित कला अकादमी जे आहे त्याचे केंद्र आहेत. ओके. पण हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर जे आहे ते दिल्ली येथे आहे. आता बघूया पुढे कुठली इम्पॉर्टंट न्यूज आहे. ओके. पुढची न्यूज आहे उंगली मुद्रा संग्रहात महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य, 7 लाख गुन्हेगारांचा लेखाजोखा. ठीक आहे. मग बेसिकली इथे आपल्याला काय बघायला भेटते तर CID, ठीक आहे, म्हणजे गुन्हे अन्वेषण विभाग. तर यांनी उंगली मुद्रा जी असते याचा एक संग्रह ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे नंबर आहे तो महाराष्ट्राचा आहे, म्हणून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. मग इथे आपण बघून घेणार आहोत CID विषयी सर्वात आधी. मग CID जे आहे तर CID बेसिकली ब्रिटिश काळापासून चालत आली आहे. ठीक आहे. 1902 साली त्याची स्थापना झाली होती. आणि CID स्थापनेची रेकमेंडेशन कोणी दिली होती तर पोलीस कमिशनच्या रेकमेंडेशननी CIDची स्थापना झाली होती. हा खूप जास्त महत्त्वाचा एक पॉईंट आहे बरं का, कारण हिस्ट्रीमध्ये असे प्रश्न विचारले जातात की CID कोणाचा रेकमेंडेशननी एस्टॅब्लिश झाली होती. तर उत्तर असेल पोलीस कमिशन रेकमेंडेशन 1902. ठीक आहे. राय बहादूर पंडित शंभूनाथ हे फादर ऑफ इंडियन CID मानले जातात. खूप जास्त महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. कोण? राय बहादूर पंडित शंभूनाथ. ओके. याला काय म्हटलं जातं आहे तर फादर ऑफ इंडियन CID. CIDचे खूप सारे ब्रांचेस आहेत, जसे की क्राईम ब्रांच CID, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अँड मिसिंग पर्सन सेल, अँटी नार्कोटिक सेल, फिंगरप्रिंट ब्युरो CID, अँटी टेररिझम स्क्वॉड. ठीक आहे. तर यांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता जे सोनीवरती जे सिरियल यायची CID, ओके, तर तो बेसिकली क्राईम ब्रांच CID यांचं कार्यावरती ते डिपेंडेंट होतं करणं. पुढे बघूया अजून काय काय गोष्ट दिली आहे. तर पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपीच्या 10 बोटांचे ठसे घेण्यात येतात, त्याला अंगुली मुद्रा पत्रिका असे म्हणतात. ठीक आहे. मग अंगुली मुद्रा पत्रिका कोणाला म्हणतात तर आरोपी जे असतात
त्याचे 10 बोटांचे जे ठसे घेतले जातात, ओके, मग त्याला म्हणतात अंगुली मुद्रा पत्रिका. ओके. त्यानंतर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की एम्बिस संगणकीय प्रणाली म्हणजे काय, तर अंगुली मुद्रा विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शासनाने एम्बिस म्हणजेच ऑटोमॅटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम या संगणकीय प्रणालीची खरेदी केली आहे आणि ते याला यूज करतात किंवा वापरतात. ठीक आहे. तर एम्बिसचा फुल फॉर्म काय आहे, ऑटोमॅटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम. ओके. चला अजून पुढे जाऊया, पुढे काय मी न्यूज आहे बघूया. ओके. तर राज्यात मुलांच्या लसीकरणाचा टक्का घसरला, हे खूप महत्त्वपूर्ण न्यूज आहे. कारण कसं आहे की हेल्थ सेक्टर हा खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो. जसं आपण एज्युकेशनला प्रायोरिटी देतो तसंच आपल्याला हेल्थला पण प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि मुलांचं लसीकरणाचं जर टक्का घसरत असेल तर पुढे फ्युचरमध्ये हे एक खूप एक महत्त्वपूर्ण घटना ठरू शकते. कारण आपल्याला माहिती आहे हेल्थ इज वेल्थ एका प्रकारे. ठीक आहे. तर गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी लहान मुलांच्या लसीकरणाचा टक्का 2% घसरला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे करणं. ठीक आहे. मग आपल्याला जर आपण आपला SDG गोल 3 काल आपण जे डिस्कस केला होता की ह्युमन वेलबिंग याला जर अचीव करायची असेल तर हे जे लहान लहान गोष्ट आहे यांच्यावरती आपल्याला फोकस करणे खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. हां, इमारत बांधकामासाठी नियम शिथिल. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे इमारत बांधकाम विभाग आहे त्याच्यामध्ये काही नियम असतात, त्या नियमांना शिथिलीकरण करण्यात आलेलं आहे. मग काय काय नियम त्यांनी शिथिल केलेत ते आपण इथे बघून घेणार आहोत. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मी म्हणेन, कारण हे जे चेंजेस आहेत, ठीक आहे, तर ते बेसिकली आपली जी इकॉनॉमी स्लोडाऊनच्या फेजमधनं चालली आहे मग त्याला बूस्ट करण्यासाठी दिले जात आहेत. ओके. तर इमारत बांधकाममध्ये किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये कुठले रिफॉर्म्स आणले जात आहेत ते इथे आपण बघणार आहोत. बाकीचे जे याच्यामध्ये जे काही ॲक्ट्स आहेत, ठीक आहे, तर ॲक्ट्सचा विषय आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. मग इथे ॲक्ट कुठला होता ज्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले, तर ते होता एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली. ठीक आहे. म्हणजेच तर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन रूल्स. ओके. तर याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले आहेत. इथे एक टर्म येते जिला म्हटलं जातं FSI. मग FSI काय आहे ते आपण आधी बघून घेतो. ठीक आहे. मग FSI इज ऑल्सो कॉल्ड एज फ्लोअर एरिया रेशिओ. ठीक आहे. फ्लोअर एरिया रेशिओ म्हणजे काय, तर बेसिकली इथे बघा, तुम्ही म्हणतात की मी एवढा प्लॉट घेतला, ठीक आहे, पण या अख्खा प्लॉटवरती तुम्हाला बांधकाम करायची परमिशन नसते. तुम्हाला काही जागा सोडून बांधकाम करावं लागतो. ठीक आहे. मग हा समजा याचा एरिया A आहे, ठीक आहे, आणि याचा एरिया B आहे. मग A/B जो रेशो बनतो ना, ठीक आहे, नाही B/A. ठीक आहे, B/A. हां, मग B/A जो रेशो बनतो ना याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो फ्लोअर एरिया रेशिओ. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, फ्लोअर एरिया रेशिओ. भले तुम्हाला एवढा मोठा प्लॉट अलॉट झाला आहे पण तुम्हाला बांधकाम करण्याची परमिशन ॲक्च्युली फक्त प्लॉट Bवरतीच आहे. ठीक आहे. मग हा जो रेशिओ बनतो B/A त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो फ्लोअर एरिया रेशिओ. ठीक आहे. चला मग पुढे जाऊया. आता काय काय नियम आहेत ज्यांना शिथिल करण्यात आले ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर 150 चौरस मीटरपर्यंतचा भूखंड धारकांना स्ववापराचा घराचा बांधकामासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसेल. ठीक आहे. हे सारे प्रोव्हिजन्स आहे, लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, 300 चौरस मीटरपर्यंतचा भूखंड धारकांना 10 दिवसात परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन, कृषी पर्यटनालाही चालना मिळेल अशा तरतुदी यात आहेत. पर्यटनासाठी विविध प्रकारच्या हॉटेल्ससाठी 3पर्यंत FSI मिळेल. शेती पर्यटनाच्या सुविधांसाठी 1 FSI मिळेल. तसेच चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे सेट्स 1 वर्षासाठी उभारण्याचे असल्यास त्यासाठी परवानगी लागणार नाही. त्याचप्रमाणे नियमावलीत उंच इमारतींमध्ये मनोरंजनात्मक व कलाविषयक सार्वजनिक सुविधांसाठी 1 मजला बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांच्या मनोरंजनाविषयी गरजा इमारतींमध्येच पूर्ण होतील. तसेच कोरोनासारखा आणीबाणीच्या काळात तातडीने विलगीकरणासाठी सुविधा या ठिकाणी उभारून त्यांचे रूपांतर तातडीने विलगीकरण कक्षात करता येईल. ठीक आहे. मग हे सर्व प्रोव्हिजन्स आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाची प्रोव्हिजन ही होती की हाय राईज समितीचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे या लॉने. ठीक आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका, पुणे,
पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक या महानगरपालिकांच्या भागात इमारतीचं उंचीवर बंधन नाही. ठीक आहे. तर इतर महानगरपालिका क्षेत्रात 70 मीटर तर नगरपालिका क्षेत्रात 50 मीटर उंचीच्या इमारती बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. ठीक आहे. मग आपण म्हणतो ना की आपल्या इथे किती मजली बिल्डिंग बांधली जाईल, तर ते डिपेंड करते की किती परवानगी दिली गेली आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात 70 मीटर आणि नगरपालिका क्षेत्रात 50 मीटर उंचीचे बिल्डिंग आपण बांधू शकतो आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. अजून काही इम्पॉर्टंट न्यूज आहे का? ओके, हे इथे जलशहरीकरणामुळे हवा गुणवत्तेवर परिणाम, बांधकाम सातत्याने सुरू असल्याचे वायू प्रदूषणात वाढ. ठीक आहे. इथे आपल्याला बघण्यासारखी एक महत्त्वपूर्ण बॉडी आहे. ती बॉडी आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा ज्याला आपण CPCB पण म्हणतो. मग त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊ. तर CPCB जी आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे. स्टॅच्युटरी म्हणजे काय, तर ते कायद्याच्या अंतर्गत बनवली गेलेली एक बॉडी आहे. ओके. आणि ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या अंतर्गत येते. खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे का. मला वाटेपर्यंत आजपासून 2 वर्ष आधी CPCBवरती प्रश्न आला होता MPSCमध्ये. ठीक आहे. मग हे जे बॉडीज असतात तर बॉडीवरती प्रश्न विचारले जातात. मग याच्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर CPCB विषयी काय सांगितलं गेलं आहे, तर ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ओके. कधी एस्टॅब्लिश झाली होती, तर 1974मध्ये एस्टॅब्लिश झाली होती, 1974मध्ये, अंडर द वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1974. ठीक आहे. तसंच CPCBकडे एअर ॲक्ट 1981 म्हणजे एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981 याचे पण पॉवर्स आहेत बरं का. हे एक नवीनच आहे करणं की एक बॉडी आहे ज्याच्याकडे दोघांचेही पॉवर आहेत. CPCB बेसिकली वॉटर ॲक्ट 1974 आणि एअर ॲक्ट 1981 या दोघांचंही पॉवर कॅरी करते. ठीक आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कशासाठी काम करते, तर वॉटर आणि एअर यामध्ये जे काही पोल्युशन्स असतील, ठीक आहे, मग त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस येणार असेल किंवा त्याला कसं कमी करायचं याविषयी रेकमेंडेशन द्यायचं काम CPCB करतो. आणि CPCB जे आहे ते स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे त्याचं जोडीला मिळून काम करतो. ठीक आहे. त्याला टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हाइड कोण करतं, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अंडर द प्रोव्हिजन ऑफ द एन्व्हायरमेंट ॲक्ट 1986. ठीक आहे. तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अंडर प्रोव्हिजन्स ऑफ एन्व्हायरमेंट ॲक्ट 1986 हे टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं काम करतो. कोणाला, तर CPCBला. ओके. त्यानंतर आपण बघितलं CPCBकडे वॉटर ॲक्ट आणि एअर ॲक्ट दोघांचंही पॉवर आहे. आणि त्याचा एम काय आहे, टू प्रमोट क्लीनलीनेस ऑफ स्ट्रीम्स अँड वेल्स इन डिफरंट एरियाज. स्ट्रीम्स इन वेल्स म्हणजे काय, वॉटरविषयी. ओके. of the state by prevention, control and abatement of the water pollution and to improve the quality of air and to prevent, control and abate air pollution in the country. ठीक आहे. तर CPCB कोणते 2 विषयावरती फोकस केलेत, तर पाणी आणि हवा. त्यानंतर इथे एक महत्त्वाची अजून एक इंडेक्स आहे, त्याला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. ओके. आपण म्हणतो ना आज आपली हवा, आपल्या शहरामध्ये हवा इतकी खराब आहे, तितकी खराब आहे किंवा इतकं पॉल्युशन आहे आपल्या हवेमध्ये, हे कोण ठरवते, तर ते ठरवलं जाते फ्रॉम द नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सने. ओके. मग नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स काय ते बघून घेऊ. तर 2014 साली लॉन्च झाली होती. 1 नंबर 1 कलर 1 डिस्क्रिप्शन. ठीक आहे. हा त्याचा एक एम होता की ज्याच्याकरून एक सामान्य नागरिक पण सांगू शकतो की बाबा त्याच्या इकडची जी हवा आहे किंवा त्याच्या शहरातली जी हवा आहे ती किती जास्त पोल्युटेड आहे करणं. ओके. त्याच्यामध्ये बेसिकली 8 पोल्युटंट्सना कवर केलं गेलं आहे किंवा 8 पोल्युटंट्स आहे ज्यांची मोजमापणी केली जाते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले ते 8 पोल्युटंट्स आहेत, तर सर्वात आधी PM10. ठीक आहे. सर्वात आधी PM10, त्यानंतर PM 2.5, त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे NO2, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड, त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, अमोनिया आणि लेड. 8चे 8ही खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. 8चे 8ही खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. कुठले कुठले आहेत आपण पुन्हा एकदा बघून घेऊया. तर तो PM10, PM 2.5, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, अमोनिया आणि लेड. ठीक आहे. 6 कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे एअर क्वालिटी इंडेक्स दाखवली जाते. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठले 6 कॅटेगरीज आहेत, तर एक गुड, त्यानंतर सॅटिस्फॅक्टरी, मॉडरेटली पोल्युटेड, पुअर, व्हेरी पुअर आणि सिव्हिअर. ओके. आणि हे जे एअर क्वालिटी इंडेक्स जे बनवलं गेलं आहे ते कोणी डेव्हलप केलं आहे, तर ते CPCB विथ द कन्सल्टेशन ऑफ द IIT कानपूर. ठीक आहे. या दोघांनी मिळून
एअर क्वालिटी इंडेक्सला फॉर्म केलं आहे. हे बघा, तुम्ही जेव्हा न्यूज बघाल तेव्हा तुम्हाला असं एक तक्ता दाखवला जातो. ठीक आहे, मग हे बेसिकली एअर क्वालिटी इंडेक्स आहे. ठीक आहे, हे बेसिकली एअर क्वालिटी इंडेक्स आहे. ओके, ज्याच्यामध्ये जर एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 50मध्ये असेल तर त्याची कॅटेगरी गुड मानली जाते. 51 ते 100मध्ये सॅटिस्फॅक्टरी, 101 ते 200मध्ये मॉडरेट. बघा, या दोघांमध्ये 50-50चा फरक आहे. ठीक आहे, पण इथे 100चा फरक आला आहे. ओके, तर हे लहान लहान गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, तर काय बघितलं मी, तर 0 ते 50मध्ये गुड, 51 ते 100मध्ये सॅटिस्फॅक्टरी, 101 ते 200मध्ये मॉडरेट, 201 ते 300मध्ये पुअर, 301 ते 400मध्ये व्हेरी पुअर आणि 401 ते 500मध्ये सिव्हिअर. पहिले दोनमध्ये 50-50चा गॅप. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येकामध्ये 100चा गॅप. ओके, आणि 0 ते 500 याच्यामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स जी आहे त्याला मेजर केली जाते. ओके, चला, व्हेरी नाईस. पुढे जाऊया, पुढे बघूया अजून काय काय आहे आपल्याकडे न्यूजमध्ये. हां, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन. ठीक आहे, आता पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन विचारायची परंपरा MPSC आहेच. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला एक एक पर्सनॅलिटी बघावी लागते. तर थोडंसं इथे आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊया. तर 2001 ते 2016 या कालावधीत ते 3 वेळा राज्याचा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. आणि त्यांचे जे पुत्र आहेत गौरव, ठीक आहे, इथे बघा नाव, त्यांचे जे पुत्र आहेत गौरव, ठीक आहे, ते आता खासदार आहेत. ओके, लोकसभेमध्ये. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, ही थोडी इम्पॉर्टंट आहे. आणि बाकीची काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील, म्हणजे ते कुठल्या पार्टीमध्ये होते, त्यांनी अजून काही इतर महत्त्वपूर्ण कार्य केले, तर ते आपण पर्सनॅलिटी हा आपला जो एक सेक्शन चालू आहे लेक्चरमध्ये ते कवर करून घेऊया. ठीक आहे, पुढे बघूया अजून काय काय आहे. ओके, काल एक महत्त्वपूर्ण न्यूज आली होती डिस्कॉमवरती. ठीक आहे, की जे स्टेट डिस्कॉम्स आहेत किंवा जे महावितरण कंपनी आहेत ते खूप जास्त लॉसमध्ये चालली आहे. ठीक आहे, त्याचं जे मॅनेजमेंट आहे ते एकदम पुअर झालं आहे आणि त्यामुळे खूप जास्त इश्यूज येत आहेत. मग त्याच्यावरती केंद्र सरकारने त्याच्यावरती एक स्कीम काढली होती. ठीक आहे, ज्याला आपण उदय स्कीम म्हणतो, UDEY. ठीक आहे, UDAY. ओके, तर उदय स्कीम काय होती, तर उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना. ठीक आहे, कुठली ती स्कीम होती, तर उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना. बेसिकली काय होतं माहिती आहे का, तर 4 एम ठेवले होते केंद्र सरकारने. ठीक आहे, आता एम काय होते, तर जे ऑपरेशनल एफिशियन्सी असते डिस्कॉमची, ठीक आहे, त्याला इम्प्रूव्ह करायचं, रिडक्शन करायचं. जे पॉवर कॉस्ट जातो ना, म्हणजे समजा आपण आता बोलतो की माझ्याकडे 1 युनिट येतो, त्याला मला 5.5 रुपये द्यावे लागतात. मग हे जे पॉवर कॉस्ट आहे ना, याला कमी करणे, किंवा डिस्ट्रीब्युशन जे कॉस्ट आहे त्याला अजून कमी करणे. कारण आपण बघतो की जे डिस्ट्रीब्युशन असते त्याच्यामध्ये चोरी होणे किंवा वीज गळती होते, हे याचमुळे खूप जास्त बर्डन पडते डिस्कॉम्सवरती. ठीक आहे, मग ते सर्व लॉसेसना कमी करणे. त्यानंतर डिस्कॉमची जे फिनान्शियल जे एक कंडिशन आहे त्याला इम्प्रूव्ह करणे. कारण कसं आहे माहिती आहे का, की सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं जे महावितरण कंपनी आहे, ठीक आहे, त्याच्यावरती 60,000 कोटी रुपयांचं बर्डन आहे किंवा डेप्ट आहे किंवा कर्ज आहे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, किती, 60,000 कोटी रुपयांचं. आता हे मला कधी समजलं, तर काल एक संपादकीयमध्ये एक संपादन आलं होतं, त्यातून मी वाचलं होतं ही गोष्ट. ठीक आहे, मग त्यासाठी ही स्कीम खूप जास्त इम्पॉर्टंट. मग आपण ह्या स्कीमबद्दल बघून घेऊया. तर काय झालं माहिती आहे का, स्कीममध्ये काय सांगितलं गेलं आहे, की जे काही बर्डन आहे डिस्कॉमवरती, ठीक आहे, त्यातलं 75% बर्डन, ठीक आहे, त्यातलं 75% बर्डन हे सरकार घेणार स्वतःचं खांद्यावरती. ठीक आहे, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघंही मिळून. ठीक आहे, त्यापैकी जे 50% जे बर्डन असेल, ठीक आहे, 50% जे बर्डन असेल ते वर्ष 2015-16, ठीक आहे, वर्ष 2015-16 साली कमी करण्यात येईल. आणि त्यानंतर जे 25% उरलेलं असेल ते त्याचं नेक्स्ट इयरमध्ये 16-17 वर्षात कमी करण्यात येईल. ओके, आणि कसं कमी करणार, तर बेसिकली हे जे डेप्ट आहेत ना, ठीक आहे, हे जे कर्ज आहे ना, त्याचे बॉन्ड बनवले जाणार. त्याचे काय बनवले जाणार, बॉन्ड बनवले जाणार. ठीक आहे, नॉन SLR बॉन्ड. ठीक आहे, नॉन SLR बॉन्ड बनवले जाणार आणि त्याला मग जे बँकिंग सेक्टर्स आहेत, ठीक आहे, किंवा मग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना विकले जाणार. आणि तिथून जे पैसे येणार त्याला रिफंड केला जाईल कोणाला, किंवा त्याला फंडिंग दिली जाईल कोणाला, तर आपले डिस्कॉम्सना, ज्याच्याकरून त्याच्यावरचं बर्डन कमी होईल. आणि कालांतराने जसं काही बॉन्डची व्हॅलिडिटी संपत जाईल, ठीक आहे, तसे त्यांना परत रिफंड केलं जाईल पैसे. ओके, ही स्कीम आहे. तर बेसिकली काय, पुन्हा एकदा बघा, 75% एवढं जे डेप्ट आहे, ठीक आहे, 75% एवढं जे कर्ज आहे त्याला गव्हर्नमेंट स्वतःच्या खांद्यावरती घेणार. कसं घेणार, तर हे जे 75% डेप्ट आहे त्याचे बॉन्ड बनवले जाणार. कुठले बॉन्ड, तर नॉन SLR बॉन्ड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, नॉन SLR बॉन्ड. नॉन SLR बॉन्ड काय ते आपण बघणार आहोत कुठे, तर आपल्या इकॉनॉमीच्या लेक्चरमध्ये. तर एवढं आता लक्षात ठेवा, नॉन SLR बॉन्ड जे आहेत
ते बनवले जाणार आणि ते बँकिंग इन्स्टिट्यूशन्स किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशनला दिले जाणार. तिथून जे पैसा येईल, ठीक आहे, तिथून बॉन्ड विकल्यानंतर जे पैसा येईल ते त्याच्यानी डिस्कॉमला फंडिंग दिली जाईल, ठीक आहे. आणि बॉन्डची व्हॅलिडिटी जशी संपेल त्यानंतर त्यांना पुन्हा ते पैसे हे जे डिस्कॉम असेल ते परत करेल. मग इथे गव्हर्नमेंटचं काय काम आहे, तर गव्हर्नमेंट जबाबदारी घेतो आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंट काय घेतो आहे, गॅरंटी घेतो आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. मग ही होती ती स्कीम. इथे बाकी दिलं गेलं आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही वाचू शकता त्याला, ठीक आहे. अजून काही महत्त्वपूर्ण न्यूज आहे का बघून घेऊ आपण. ओके. तर थीमला नमवत मेदवेदेव अजिंक्य, ठीक आहे. तर बेसिकली मेदवेदेव कोण आहेत ते बघून घेऊ आपण. तर ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या स्थानी असणारा डॉमिनिक थीमवर विजय मिळवत रशियाचा, ठीक आहे, कंट्री लक्षात ठेवायची, त्यांची नॅशनॅलिटी लक्षात ठेवायची. तर रशियाचा डॅनिल मेदवेदेवने ATP फायनल्स टेनिस स्पर्धेत कारकिर्दीत प्रथम विजेतेपद पटकावले. ओके. MPSCमध्ये बऱ्याचदा स्पोर्ट्सवरती प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे ही न्यूज कव्हर करणं थोडी गरजेची होती आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. पहिल्यांदाच मेदवेदेव जे आहे, जे की एक रशियन आहे, त्यांनी ATP फायनल टेनिस स्पर्धेत, ठीक आहे, विजेतेपद पटकावले आहेत. उपांत्य फेरीत मेदवेदेवने दुसऱ्या स्थानी असणाऱ्या स्पेनचा रफेल नदालला 3 सेटमध्ये पराभव केला. नदालच्या या पराभवामुळे कारकिर्दीत प्रथमच ATP फायनल्सचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भांगले. याचा अर्थ काय माहिती आहे का, की आजपर्यंत जो राफेल नदाल होता त्यांनी जेवढे काही ATP स्पर्धा, ठीक आहे, खेळलं होतं त्याच्यामध्ये त्याला विजेतेपद भेटलं होतं. त्यामुळे असं पहिल्यांदा घडलं आहे की नदालला ATPचे विजेतेपद नाही भेटलेत करणं, आणि यंदा कोणी घेतले ते, तर मेदवेदेवने. ओके. मेदवेदेवने गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदालकडून पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. कारकिर्दीत मेदवेदेव अजून एकही ग्रँड स्लॅम पटकावू शकलेला नाही आहे. ओके. तर हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की मेदवेदेवने आजपर्यंत एकही ग्रँड स्लॅम हे खिताब पटकवलेला नाही आहे, ठीक आहे. तर हे झाली आजची न्यूज डिस्कशन. आय होप तुम्हाला आवडेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकतात, ठीक आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.